काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची उदगीरमध्ये सभा। महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सभेत मोदी सरकारवर टीका। निवडणूक येताच गॅस सिलेंडरचे दर कमी केले। सरकारने 10 वर्षात गॅस सिलेंडरचे दर कमी का केले नाही? गॅस सिलेंडरच्या किमतीवरून प्रियंका गांधींची सरकारवर टीका। पैशांच्या जोरावर भाजपने महाराष्ट्रातलं सरकार पाडलं, आमदारही विकत घेतले। प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल। मोदींच्या राज्यात महागाई वाढली, 100 तरुणांच्या मागे आज 80हून अधिक तरुण बेरोजगार। साताऱ्यातील सभेतून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात सभा। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। इंडिया आघाडी 5 वर्षात 5 पंतप्रधान देतील। सरकार बनवा, पैसे कमवा, हा इंडिया आघाडीचा अजेंडा। कोल्हापुरातील सभेतून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। 500 वर्षांनंतर राम मंदिराचं निर्माण, मात्र राम मंदिर उद्घाटनावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला। विरोधकांनी राम मंदिराचं उद्घाटन स्वीकारलं नाही। मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। आईच्या पदराला धरून राजकारण करणारा पंतप्रधान नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा। मोदी म्हणाले होते की नकली शिवसेना ते खरंय। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर ठाकरे आता पंजाला मतदान करणार, शिंदेंचाही टोला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। उत्तर मध्य मुंबईतून महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी। विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट, तर वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निकम यांचा सामना। महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलाय, लवकरच जागा वाटप जाहीर होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। लोकसभेनंतर महाविकास आघाडीतील सर्व पक्ष भाजप सोबत येण्यासाठी एकमेकांमध्ये भांडतील, भाजप नेते आशिष शेलार यांचा दावा। विधानसभेला काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात, तशी तयारी आत्तापासूनच करायला हवी असा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवलाय। वंचित काँग्रेस युती संदर्भात प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। काँग्रेसचे मतदार शिवसेनेला मतदान करत नाहीत आणि शिवसेनेचे काँग्रेसला करत नाही, याचा वंचितला फायदा। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही आणि त्यामुळे मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज। संजय निरुपम यांचं ट्विट करत काँग्रेसला टोला। वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची घेतली भेट, अल्पसंख्याक उमेदवार न दिल्यानं नाराज। नसीम खान यांची वर्षा गायकवाड यांच्याकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न। वर्षा गायकवाड यांच्या भेटीनंतरही नसीम खान यांची नाराजी कायम। प्रचार न करण्यावर नसीम खान ठाम, तर आपली भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याची प्रतिक्रिया। सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी एकवटली। जयंत पाटील, विश्वजित कदमांच्या उपस्थितीत पार पडली संयुक्त बैठक। लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम संघटना तटस्थ राहणार, कोणत्याही राजकीय पक्षाला शिवसंग्राम संघटना पाठिंबा देणार नाही, ज्योती मेटे यांची घोषणा। उद्धव ठाकरे पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करतील, बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरायचं आणि राजकारण करायचं। राहुल नार्वेकरांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये अनेक निर्बंध। 27 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोनसह पुणे शहर परिसरात अवकाश, उड्डाणावर निर्बंध। सांगली लोकसभेसाठीचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कडेगावमध्ये जाहीर सभा। संजय काकांना दिलेलं मत हे मोदींना असेल, सभेत फडणवीसांचं वक्तव्य।
लोकसभा निवडणूक साधी नाही, देशाची सुवर्ण काळाकडे वाटचाल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. यावेळी मतदान फक्त भाजपसाठी नव्हे तर देशासाठी आहे, फडणवीसांचं वक्तव्य. माढा लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सलग 3 सभा. मोहिते पाटील सोडून गेल्यानंतर फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. अकलूजमध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरे सभा घेणार. शिंदेंचे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची माहिती. राज्यातील 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मनसेचा कार्यक्रम जाहीर होणार. आठवडाभरामध्ये राज ठाकरे यांच्या जाहीर सभांबाबत निर्णय होणार. मनसे पदाधिकारी अभिजित पानसे यांची माहिती. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांकडून भाजपचा कमिशन खाणारी पार्टी असा उल्लेख. रोहित पवारांकडून एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीका. मी प्रदेशाध्यक्ष असतानाच शरद पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केली होती. रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट. तर पुलोद सरकारमध्ये मुख्यमंत्री होताना आम्ही चालत होतो, मग आत्ता का चालत नाही असाही सवाल. प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभं करणार असं सहज बोलून गेले, मात्र माझ्या वक्तव्याचा काहींनी विपर्यास केला. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा 2 ते 3 लाखांच्या लीडनं निवडून येतील. आमदार रवी राणांचा दावा. भाजपनं एकनाथ शिंदे यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ठेवलं नाही. ठाणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नसल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंची शिंदेंवर सडकून टीका. राजन विचारेंनी महायुतीच्या उमेदवाराची काळजी करू नये. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंची टीका. तर विद्यमान खासदार असूनही राजन विचारेंना प्रचारासाठी वणवण फिरावं लागत असल्याची केली टीका. अकोल्यामध्ये 2019च्या तुलनेमध्ये यावेळी मतदानात 2% वाढ. वाढीव मतदानाचा फायदा हा आपल्यालाच होणार. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. अकोल्यामध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपला. 3 लाख मतांनी निवडून येऊ, भाजप उमेदवार अनुप धोत्रेंनी व्यक्त केला विश्वास. अहमदनगरच्या कोपर गावात भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मुलाचे भावी आमदार असा उल्लेख असलेले बॅनर्स. वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर विवेक कोल्हेंचा भावी आमदार असा उल्लेख. 22 लाख मतदार असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्षात केवळ 12 लाख लोकांनी केलं मतदान. त्यामुळे मतदान न केलेल्या मतदारांच्या निषेधार्थ नागपुरात शेम ऑन यू असा उल्लेख असलेले बॅनर्स. ठाण्यामध्ये रांगोळी आणि मानवी साखळीच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती. कासारवडवलीच्या सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून मतदानाचं केलं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.